नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक 4 अशी झाली फजिती या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. तर पाहूया इयत्ता दुसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक 4 अशी झाली फजिती या पाठाचा स्वाध्याय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठी पाठ्यपुस्तकात पान नंबर 13 वरती अशी झाली फजिती अशी एक कथा दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम या कथेचे आपण वाचन करूया. पाठ क्रमांक 4 अशी झाली फजिती. एक गाढव होते. त्याच्या पाठीवर मिठाचे ओझे होते. ते नदी ओलांडत होते. त्याचा पाय घसरला. ते पाण्यात पडले. त्याला लवकर उठता येईना. काही वेळाने ते उभे राहिले, पण गंमत झाली. त्याला ओझे हलके वाटले, कारण मीठ पाण्यात विरघळले होते. त्याला आनंद झाला. गाढवाने असे पुन्हा पुन्हा केले. मालकाने त्याला अद्दल घडवण्याचे ठरवले. पुढील वेळेस मालकाने गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे लादले. ते घेऊन गाढव नदी ओलांडू लागले. त्याला मागचे आठवले. पाण्यात पडले की ओझे हलके होते, म्हणून गाढव मुद्दाम पाण्यात पडले आणि उठू लागले. पण काय झाले? ओझे जास्तच जड वाटू लागले. गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे होते. पाण्यात भिजून ते अधिक जड झाले होते. गाढव कसे बसे उभे राहिले, पण जड ओझे घेऊन त्याला चालता येईना. यावेळी मात्र गाढवाची फजिती झाली होती. विद्यार्थी मित्रांनो, अशी फजिती झाली या कथेचे आपण वाचन केले आहे. आता आपण या पाठावर आधारित स्वाध्याय पाहूया. प्रश्न क्रमांक 1 उत्तरे लिही. अ. गाढवाच्या पाठीवर पहिल्या वेळी कशाचे ओझे होते? उत्तर: गाढवाच्या पाठीवर पहिल्या वेळी मिठाचे ओझे होते. आ. गाढव पाय घसरून कोठे पडले? उत्तर: गाढव पाय घसरून पाण्यात पडले. ई. गाढव पाण्यात पडल्यावर त्याच्या पाठीवरचे मिठाचे ओझे हलके का झाले? उत्तर: मीठ पाण्यात विरघळल्याने गाढव पाण्यात पडल्यावर त्याच्या पाठीवरचे ओझे हलके झाले. प्रश्न क्रमांक 2 पर्याय निवडून बरोबर अशी खूण कर. अ. मीठ पाण्यात विरघळल्याने ओझे हलके की जड झाले? उत्तर: मीठ पाण्यात विरघळल्याने ओझे हलके झाले. आ. दुसऱ्या वेळी मालकाने गाढवाच्या पाठीवर कापसाचे की साखरेचे ओझे लादले? उत्तर: दुसऱ्या वेळी मालकाने गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे लादले. ई. कापूस पाण्यात भिजून अधिक हलका की जड झाला? उत्तर: कापूस पाण्यात भिजून अधिक जड झाला. प्रश्न क्रमांक 3 पाठातील गोष्ट वाच. वाक्यांचा योग्य क्रम लाव. अ. गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे होते. आ. पाण्यात भिजून ओझे अधिक जड झाले. ई. मीठ पाण्यात विरघळल्याने थोडे हलके झाले. ई. गाढव पाय घसरून पाण्यात पडले. उ. गाढव मुद्दाम पाण्यात पडले. विद्यार्थी मित्रांनो, आता घटनाक्रमाप्रमाणे या सर्व वाक्यांचा आपण क्रम लावूया. पहिलं वाक्य येईल: गाढव पाय घसरून पाण्यात पडले. दुसरं वाक्य येईल: मीठ पाण्यात विरघळल्याने ओझे हलके झाले.
3 नंबरचे वाक्य, गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे होते. 4 नंबरचे वाक्य, गाढव मुद्दाम पाण्यात पडले. 5 नंबरचे वाक्य, पाण्यात भिजून ओझे अधिक जड झाले. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे दिलेल्या गोष्टीतील घटनाक्रम आपण त्या वाक्यासमोर त्या क्रमाचा क्रमांक लिहून घटनाक्रम पूर्ण केला आहे. प्रश्न क्रमांक 4, विचार कर व सांग. 1. गाढव दुसऱ्या वेळी मुद्दाम पाण्यात का पडले? उत्तर, दुसऱ्या वेळी गाढव मुद्दाम पाण्यात पडले कारण पहिल्या वेळी पाण्यात पडल्यामुळे मिठाचे ओझे विरघळून हलके झाले होते. त्यामुळे पुन्हा तसेच केले तर ओझे कमी होईल असा त्याचा समज झाला, म्हणून ते मुद्दाम पाण्यात पडले. 2. मिठाप्रमाणे पाण्यात अजून कोणत्या वस्तू विरघळू शकतात? उत्तर, साखर, गूळ, तुरटी आणि खाण्याचा सोडा या वस्तू मिठाप्रमाणे पाण्यात विरघळतात. 3. गोष्टीतील गाढवाचा स्वभाव कसा आहे असे तुम्हाला वाटते? उत्तर, गोष्टीतील गाढव आळशी, लालची आणि चतुरही आहे असे मला वाटते. ओझे हलके करण्यासाठी ते मुद्दाम पाण्यात पडले, पण त्याच्या आळशीपणामुळे आणि फसवणुकीमुळे शेवटी त्यालाच जास्त त्रास सहन करावा लागला. प्रश्न क्रमांक 5, शब्दसाखळी पूर्ण करा. शब्दसाखळी पूर्ण करण्यासाठी शब्द दिलेला आहे अमोल. प्रत्येक शब्दातील शेवटच्या अक्षराने सुरू होणारा पुढचा शब्द लिहून आपल्याला ही शब्दसाखळी पूर्ण करायची आहे. अमोल, ल वरून पुढील शब्द लता, त वरून पुढील शब्द तवा, व वरून पुढील शब्द वास, स वरून पुढील शब्द साखर, र वरून पुढील शब्द रवा. पुढील शब्द आहे पान. पान या शब्दापासून शब्दसाखळी पूर्ण करूया. पान, शेवटचा अक्षर आहे न. न पासून सुरू होणारा शब्द नवल. ल पासून सुरू होणारा शब्द लाडू. ड पासून सुरू होणारा शब्द डबा. ब पासून सुरू होणारा शब्द बदक. क पासून सुरू होणारा शब्द कप. पुढील शब्द आहे गाढव. शेवटचा अक्षर आहे व. व ने सुरू होणारा पुढील शब्द लिहून आपण शब्दसाखळी पूर्ण करूया. व ने सुरू होणारा पुढील शब्द आहे वाफ. फ ने सुरू होणारा पुढील शब्द फणस. स ने सुरू होणारा पुढील शब्द साप. प ने सुरू होणारा पुढील शब्द पकड आणि ड ने सुरू होणारा पुढील शब्द डमरू. तर विद्यार्थी मित्रांनो, असे वेगवेगळे शब्द घेऊन शब्दसाखळी पूर्ण करण्याचा सराव करा. प्रश्न क्रमांक 6, शब्दांचा योग्य क्रम लावून अचूक वाक्य तयार कर व योग्य विरामचिन्हाचा वापर कर. आला काल गावाहून रमेश. योग्य क्रम लावून अचूक वाक्य असे तयार होईल. रमेश गावाहून काल आला. शेवटी पूर्ण विराम येईल. भाजी केली आजी का. योग्य क्रम लावून असे वाक्य तयार होईल. आजी भाजी का केली. वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येईल. आणले काय बाबांनी बाजारातून. योग्य क्रम लावून बरोबर वाक्य असे तयार होईल. बाजारातून बाबांनी काय आणले व शेवटी प्रश्नचिन्ह येईल. प्रश्न क्रमांक 7, अनेक लिहा. 1 गाढव, अनेक गाढवे, 1 ओझे, अनेक ओझी, 1 नदी, अनेक नद्या, 1 गंमत, अनेक गमती. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 4 अशी झाली फजिती या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत.
विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी चॅनलचा अशी झाली फजिती या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.